आजच्या दिवसातली सर्वात माझी मोठी चूक होती ती, मी जिथे फिशिंग करतोय ना ते माझ्या पायाजवळ एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी दाखवतो, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. ते पण तारपूनची पिल्ल आहे, तो समोरच आहे, पूरा कळप आहे. इझी इझी बॉय इझी. तर आज आपण आपल्या नेहमीच्या पॉन्डवर फिशिंगला आलोत. समोर चाललेत नरेश भाऊ. मी पावसाळ्यातला माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल इथे किती जंगल होतं, पण आता हे सुकलंय आणि जाळलं पण आहे काही लोकांनी. मोकळं मोकळं झालंय सर्व. ती ग्रीनरी जबरदस्त होती. तर वाट पूर्ण मोकळी झाली. बघूया आज आपल्याला काय मिळतं इथे. मी मोस्ट ऑफ तिलापियासाठीच ट्राय करणार आहोत. आणि आता आपण इथे आपल्या जागेवर पोचलो. आल्या आल्या स्पॉटवरती जे मासे दिसतात ना, मासे आहेत पुढे, छोटे आहेत. छोट्या वराशींचा कळप आहे पूर्ण. बघूया आपण ट्राय करून आपल्याला काय मिळतं आज. आपलं टॅकल आपण रेडी करूया. हा माझा सर्वात जुना रॉड आहे, शेक्सपियर अगली स्टिक. तरी मला वाटतं या रॉडला 12 वर्ष होऊन गेली, पण सॉलिड रॉड आहे. मोठे मासे पण काढले त्याने. 7 फुटाचं आहे, पण जबरदस्त रॉड आहे. आजही माझा हा फेवरेट आहे. आणि रील पण लावतोय पेन्सार्गोस. आता बंद झाले मॉडेल, आता नाही मिळत. इंडियामध्ये पण आता हा रॉड कोण खूप क्वचित लोक वापरतात किंवा मिळतो. आता सर्व कार्बन फायबर रॉडच वापरतात. तर चला सुरुवात करूया आपण. नरेश भाऊंनी इथे एका बाजूला आपली जागा पकडली आहे, सावलीमध्ये छान. ते थंडगार आहे. तर आता फिशिंग स्टार्ट झाली आहे. पहिला कास्ट केलाय मी. नरेश भाऊंनी ते तुम्हाला दाखवलं. मी ते जागा पकडून बसलेत, शांत निवांत. ते थोडं सनलाईट येतं डोळ्यावरती, पण चांगली गोष्ट आहे की माझी शॅडो पाण्यात नाही पडते, कारण आपल्या शॅडोला पण मासा घाबरतो. छोटे तिलापिया आले जे ब्रेड खात आहेत. आपल्याला हवा आहे मोठा तिलापिया. ते खूप स्मार्ट असतात मोठे तिलापिया. फ्लोट तर घेऊन गेला होता, पण जेवढं स्पीडने खेचला मला कळलं नाही तिलापिया होता कोणता. कप झाला नाही. हुक सेट नाही झाला.
मशरूम आपण परत ट्राय करूया. लांब कास्ट नाही करत आहे कारण जवळच आहेत ते. समोर बघा सनसेट होते, छान व्ह्यू आहे. कोण खातोय मासा माहित नाही. रोडची मुवमेंट बघा. अरे घेतला घेतला घेतला. शिंगी आहे ना, दाखव. शिंगी मासा आहे. मागूर, इंडियन मागूर बघा केवढा सुंदर असतो. हा बराचसा कळपच फिरतोय तो. पकडली ती ना आपण मागे. नरेश भाऊंचं खातोय कोणतरी. हा शिंगी घेऊन जाते ना. आता हा कोणता आहे. काटेरी क्लाइंबिंग पर्च. हा सेकंड मासा लागला आम्हालाच. वाटलेलं आपण मांगूर आहे इंडियन, पण क्लाइंबिंग पर्च निघाला. आम्ही त्याला काटेरी बोलतोय. कवई पण बोलतात त्याला. आता नरेश भाऊंच्या जागेवर जातोय मी. इथे काय ते पण तारपूनची पिल्ले आहेत बघा, समोरच आहे. पुरा कळप आहे. शिंगी लागली आणखीन एक नरेश भाऊंना. इंडियन मांगूर. पण आवाज येतोय. पण आवाज करते. काढूया हिला. इथे मी आता फिशिंग करतोय ना, इथे फुलं बघा किती छान फुलले आहेत. छान लाल रंगाची फुलं आहेत. ही फुलं कोकणात मी पाहिलेत, मुंबईत फर्स्ट टाइम पाहतोय. पूर्ण झुडूपच आहे. त्याचं नाव नाही मला माहिती. कोणाला ह्याचं नाव माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा. ब्रेड फेकला ना तर खायला आलेत मासे. नरेश भाऊंच्या जागेवर ट्राय करायचं आहे. मागे राहूया. मासा जवळ असेल तर लांब कास्ट करण्यात काहीच अर्थ नाही. मी बघतोय त्यांना इथे ते पाव खात आहेत, त्यामुळे मी बघा जवळच कास्ट करतोय. जवळ कास्ट ते बघा आलेत. फक्त तुमची फ्लोटची हाईट हुकपासून सेट बरोबर तुम्ही केली असेल तर मासा तुम्हाला नक्की हुक होणार. खातोय. फ्लोट तुम्हाला किती दिसतोय मला माहीत नाही,
पण समुद्रातल्या माशापेक्षा तलावातला मासा खूप स्मार्ट असतो. खाऊन गेला पण तो. समुद्रातला मासा काही विचार न करता तोंड मारतो, पण असा छोट्या पॉन्डमध्ये जो मासा असतो ना तो खूप विचार करून तोंड लावतो. तुम्ही फ्रेश वॉटर अँगलर्सना विचारा, ते किती टफ असतं ते. खातोय मला कळतंय खातोय, पण तो साईडने कुरतडून खातोय माझा ब्रेड, त्याच्यामुळे हुक सेट नाही होत आहे. पण जर तोंड लावत असेल हुकला तर डेफिनेटली तो अडकणारच आहे. परत मला फसवला. ठीक आहे. मी जिथे फिशिंग करतोय ना ते माझ्या पायाजवळ एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी दाखवतो. खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, हे सापाच्या कातेचे अवशेष आहेत. हे बघा, साप काट टाकून गेलेला आहे कधीतरी. जे तुकडे आहेत हे पोटाचा भाग असतो ना जो सापाचा, तो आहे. वरची कात मला वाटतं पक्षी किंवा असं काहीतरी कोणीतरी घेऊन गेले असेल किंवा काय. हा पोटाचा भाग आहे त्याच्या. ते बरेच साप आहेत, दिसतात पण बऱ्याच वेळ. शेवटी आपण त्याला फसवलाय. माझा बऱ्याच वेळा खाऊन गेला मासा पाव, शेवटी अडकला. सेम साईज मगाशी जी काढली ना तीच साईज आहे. ठीक आहे, हाताच्या तळव्या एवढा. नरेश भाऊंच्या हाताला ना शिंगीचा काटा लागला. आणि बघा त्याचं काय झालं, बोटाचं सुजलं पूर्ण बोट. 5-10 मिनिटं झाले त्याला फक्त. आणखीन एक मासा लागला आपल्याला, छोटा दिला की मला सोडावं लागेल आपल्याला. आता ना हळूहळू काळोख पडतोय. म्हणजे आता किती वाजलेत, 6 वाजलेत. पण आता हिवाळ्यात दिवस थोडे छोटे असतात, त्यामुळे आम्ही आता लवकरच पॅकअप करू. बघूया आता आपल्याला काय पुढच्या 15-20 मिनिटात जे काय मिळेल ते मिळेल. आणि आजच्या दिवसातली सर्वात माझी मोठी चूक होती ती, मी हाफ टी शर्टवर आलो आहे. आणि इथे मच्छर आता आलेत. सनसेट झालाय आणि त्यांची पेट पूजा ते माझ्यावरती करतात. एक मासा लागला असता तरी तो त्रास काहीच नव्हता, पण आता मासे पण लागत नाही. आता शांत झालाय. इन्क्वायरी आहे. लागला. हा 30 साईज आहे. तर असा होता आजचा दिवस. आता सूर्यास्त झालाय, काळोख पडतोय.
म्हणून आम्ही आता पॅकअप करून निघालो आहे. तर काही गव्हाड नाही मिळाला आज मोठा, पण छोटे मासे बरेच मिळाले. तिलापिया मिळाले, इंडियन मागूर म्हणजे नारशिंगाली बोलतात इथे लोकल लँग्वेजमध्ये मुंबईला, आणि क्लाइम्बिंग पर्च. तर दिवस तर एन्जॉईंग होता. त्या एका इंडियन मागूरचा काटा पण लागला नरेश भाऊंना. तो थोडा हे असतो, त्रासदायक असतो. तर त्यांच्या बोटाला पण थोडी स्वेलिंग आली. तर होईल ते बरं, कारण त्यांना तर सवय, त्यांनी असे बरेच मासे पकडलेले आहेत आधी पण. तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच व्हिडिओ या चॅनलवरती येत राहणार. तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.